अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पूल जर पाहिलं तर एक बाजू सुरू झाली असली तरी जर पाहिलं एक नवीन प्रश्न जो आहे तो उद्भवलेला पाहायला मिळत आहे। मी सध्या जर पाहिलं हा जो पाहता हा बर्फीवाला उड्डाण पूल आहे आणि त्याच्या बाजूला पाहिलं तर हा गोखले उड्डाण पूल आहे। हा गोखले उड्डाण पूल जो आहे तो 27 फेब्रुवारीला याचं जे आहे ते उद्घाटन झालेलं आहे। त्यानुसार जर पाहिलं हे दोन्ही ब्रिज जे आहे ते आधी कनेक्टेड होते, त्यानंतर आता जर पाहिलं या दोन्ही ब्रिजचे अंतर जे आले ते अंतर मोठं पडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे जर पाहिलं की हा जो उड्डाण पूल जो आहे तो आता पूर्णतः बंद असलेला पाहायला मिळत आहे। रेल्वे रुळावरून जाणाऱ्या सर्व पुलांची उंची वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे। त्यामुळे रेल्वेवर नव्याने बांधण्यात येणाऱ्या सर्व उड्डाण पुलाची उंची वाढवण्यात येणार आहे। त्यानुसार गोखले पुलाची उंचीही वाढवण्यात आली आहे। या पुलाला जोडूनच असलेल्या जुना सीडी बर्फीवाला पुलाची उंची कमी झाली आहे, तसेच त्यामध्ये अंतरही पडले आहे। हे अंतर बुजवण्यासाठी दोन्ही पुलाची पातळी समान करण्यासाठी आता IIT आणि VCTIच्या तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे। तज्ज्ञांच्या अहवालानंतरच हे काम केले जाणार आहे, पालिका अधिकाऱ्यांनी अशी जी आहे ती माहिती दिली आहे। मात्र यामुळे आता दोन प्राधिकरणामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू होणार आहेत। तसेच बर्फीवाला पूल MSRDCने बांधलेला असल्यामुळे या पुलाबाबतची संपूर्ण माहिती पालिकेकडे उपलब्ध नसल्यामुळे आणखीनच गुंता वाढणार आहे। त्यामुळे आता सीडी बर्फीवाला पूल व गोखले पुलाची यांच्यातील अंतर कधीपर्यंत समान होणार हे पाहणं देखील गरजेचं असणार आहे। कॅमेरासन कमलेश डोंगरेसह अविनाश माने, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।